बाबासाहेबांनी जे ग्रंथ लिहिलेले आहेत रायटिंग ऑफ स्पीचेस, त्यामध्ये बाबासाहेबांनी स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे, येत्या विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावरती मी बौद्ध धर्माचा स्वीकार करत आहे. तर याचं कारण असं असते की सम्राट अशोकाने ते 84 विहारामध्ये निर्माण केले आहे. तर 84,000 विहार जे त्याने निर्माण केले आणि त्याच्यापूर्वी मोगलीपुत्र तिस्सभंतेंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जवळपास 6 वर्षापर्यंत बुद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास केला, त्याचं चिंतन मनन केलं आणि बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ म्हणजे जे कलिंगचं युद्ध म्हणजे त्यांचं शेवटचं युद्ध आहे, तर कलिंगचं युद्ध त्यांनी केल्यानंतर ते असा विचार करतात की हा जो रक्तपात आहे म्हणजे त्याची फार मोठी स्टोरी आहे. कलिंगचं युद्ध केल्यानंतर, कारण चक्रवर्ती सम्राट अशोक जे आहेत तर ते खूप महत्त्वाकांक्षी असतात, अत्यंत शूरवीर असतात, बलवान असतात आणि महत्त्वाकांक्षी असल्या कारणाने त्यांना असं वाटायचं की, कारण बिंदुसारने सुद्धा म्हणजे चक्रवर्ती सम्राट अशोकाचे जे पिता आहेत तर ते म्हणजे बिंदुसार होते, तर बिंदुसारांनी सुद्धा आणि चंद्रगुप्त मौर्याने सुद्धा, म्हणजे चंद्रगुप्त मौर्य त्यांचे आजोबा, चंद्रगुप्त मौर्यांचे पुत्र बिंदुसार, बिंदुसाराचे पुत्र चक्रवर्ती सम्राट अशोक, तर चंद्रगुप्तांनी सुद्धा तसे प्रयत्न केले होते कलिंगाला म्हणजे जिंकण्याचे. पण कलिंग राज्य म्हणजे बलशाली राज्य होतं आणि विशेष रूपाने त्यांच्यामध्ये जी असणारी एकता होती तर ती एकता अखंडित होती, म्हणजे त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फूट पडत नव्हती. ते अखंडपणे एकमेकांच्या सल्ल्याने एकमेकांचा विचार विनिमय करून म्हणजे राज्यकारभार करत होते आणि त्यामुळे कलिंगावरती चंद्रगुप्त मौर्याने सुद्धा प्रयत्न केले पण ते सुद्धा त्यांना जिंकू शकले नाही. बिंदुसाराने सुद्धा प्रयत्न केले तेही त्यांना जिंकू शकले नाही आणि चक्रवर्ती सम्राट अशोकांनी त्यावरती मात्र आक्रमण केलं आणि त्यांचा रक्तपात केला. असं म्हटलं की त्या युद्धामध्ये जवळपास लाखो लोक म्हणजे मृत्यूला प्राप्त झाले. संपूर्ण शक्तीनिशी त्यांनी कलिंगावरती म्हणजे युद्ध केलं होतं, संपूर्ण शक्तीनिशी, आणि लाखो लोकांना त्या ठिकाणी बळी गेले, म्हणजे असंख्य लोक कैदी झाले, अपंग झाले, कुणाचे हात तूट, कुणाचे पाय तूट, कुणाचं शरीर तूट, म्हणजे अशा प्रकारचा अत्यंत भयान असा रक्तपात कलिंग भूमीवरती त्या ठिकाणी म्हणजे झालेला होता. तर कलिंग भूमीवरती झाल्यानंतर तो जो आक्रोश आहे म्हणजे तेथील जे रक्तपात आहे, आक्रोश आहे, मुलांचं रडणं, स्त्रियांचं रडणं, अन्य अपतिष्टांचं रडणं, तर पहिल्यांदा असं झालं की एखादा चक्रवर्ती राजा युद्ध झाल्यानंतर पुन्हा युद्धभूमीवरती जात असतो. तसा राजा युद्धभूमीवर जात नाही, कारण युद्ध झाल्यानंतर त्याचं संपतं. पण चक्रवर्ती सम्राट अशोक त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी युद्धभूमीवर सुद्धा जात असतात आणि युद्धभूमीवर गेल्यानंतर ते असे रक्ताचा पाठचापाठ म्हणजे त्या ठिकाणी त्यांना वाहताना म्हणजे दिसत असतो. तर हे जे अत्यंत जे दृश्य आहे, हे दृश्य पाहून त्याच्या मनामध्ये म्हणजे करुणाभाव उत्पन्न होतो. त्याचा जो क्रोध आहे, द्वेष आहे, तर तो क्रोध द्वेष त्या ठिकाणी म्हणजे नष्ट होत असतो आणि त्यांच्याच बाजूने म्हणजे कलिंगाच्या बाजूने निग्रोध नावाचे एक छोटे 7 वर्षाचे श्रावणेर जात असतात आणि ते 7 वर्षाचे असतात. त्यांची मुद्रा अत्यंत प्रसन्न असते, अत्यंत आनंदी असते. त्यांच्याकडे बघितल्यानंतर ते विचार करतात की 7 वर्षाचा हा जो श्रमण आहे आणि मी चक्रवर्ती सम्राट आहे, परंतु त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरची जी प्रसन्नता आहे ती प्रसन्नता मी युद्ध जिंकून सुद्धा माझ्या मनामध्ये निर्माण झालेली नाही आहे. आणि ते जे निग्रोध जे श्रावणेर असतात तर चक्रवर्ती सम्राट अशोकांचे जे मोठे बंधू असतात सुसीम, तर सुसीमांना त्यांनी मारलेलं असतं आणि त्यांचा मुलगा असतो असं इतिहासामध्ये म्हणजे सांगितलेलं आहे. तर ते भिक्षू बनत असतात. तर भिक्षू बनल्यानंतर ते अत्यंत हुशार असतात, ज्ञानी असतात आणि त्यांच्या सहवासामध्ये चक्रवर्ती सम्राट सगळ्यात अगोदर येत असतो. त्यांच्या सहवासामध्ये आल्यानंतर त्यांना राजदरबारामध्ये ते घेऊन जातात, कारण त्यांची जी प्रसन्न मुद्रा पाहून त्यांना अतिशय आनंद होतो, त्यांच्याकडे पाहून अतिशय आनंद होतो आणि त्यांना असं वाटतं की हा आनंद मला सुद्धा प्राप्त झाला पाहिजे, कारण मी युद्ध जिंकलेलं आहे, परंतु युद्ध जिंकल्यानंतर हे जे भीषण दृश्य जे मी पाहत आहे यामुळे माझं मन अत्यंत उद्विग्न झालंय, दुःखी झालं, कष्टी झालं, तर माझ्या मनाला कुठेतरी प्रसन्नता लाभली पाहिजे आणि त्यामुळे त्या निग्रोध सामनेराला ते आपल्या राजमहालामध्ये घेऊन जातात
आणि राजमहालामध्ये घेऊन गेल्यानंतर त्यांना म्हणतात की म्हणते आपण आसन ग्रहण करावं. आसन ग्रहण करावं असं म्हटल्याबरोबर निग्रोध श्रावणे डायरेक्ट राज आसनावरती जाऊन बसत असतो. राज आसनावरती बसल्यानंतर ते अत्यंत प्रेमाने म्हणतात की म्हणते हे तर राजाचं आसन आहे, हे आसन तर माझं आहे, आपण आपलं योग्य आसन धारण करावं. तर निग्रोध श्रावणे म्हणतात की महाराज माझं मी आसन योग्य धारण केलं आहे, कारण मी धम्मराजा आहे आणि मी धम्मराजिक असल्या कारणाने याच राजासनावरती याच राजसिंहासनावरती माझा अधिकार आहे. राजा काही जास्त त्याच्यासोबत म्हणजे असे वार्तालाप करत नाही. ठीक आहे म्हणतात म्हणते आपण त्या आसनावरती ते आसन आपण ग्रहण करावं, त्या आसनावरती आपण बसावं आणि छोटा मोठा त्यांना जे काही माहिती असतं तर ते उपदेश निग्रोध चक्रवर्ती सम्राटाशोकांना करत असतात. पुन्हा त्यांचे गुरु असतात मोगलीपुत्र तिस्स नावाचे स्थवीर. तर त्यांच्या सहवासामध्ये चक्रवर्ती सम्राटाशोक येतो आणि त्यांच्या सहवासामध्ये नंतर 6 वर्षापर्यंत धम्माचं ते आचरण करतात, धम्माचं पालन करतात. आणि धम्माचं पालन केल्यानंतर मग ते तलवार फेकून देतात, कारण कलिंगचं युद्ध झाल्यानंतर युद्ध करावं, लोकांना मारावं अशा प्रकारची जी मानसिकता आहे तर त्यांची ती मानसिकता बिलकुल नसते. त्यामुळे तलवार ते फेकून देतात आणि विचार करतात की आजपासून मी धम्माला अनुसरून म्हणजे तलवारीच्या बळावरती न राज्य करता लोकांच्या मनावरती राज्य करण्याचा मी प्रयत्न करेल आणि युद्ध ते सोडून देत असतात आणि धार्मिक जीवन जगतात. धार्मिक जीवन जगत असताना 6 वर्ष धम्माचं चांगल्या प्रकारे अध्ययन करतात, अभ्यास करतात आणि त्यांना असं वाटतं की धम्म कार्य आपण केलं पाहिजे. त्या अनुसरून म्हणजे बुद्ध तत्वज्ञानामध्ये जे 84,000 उपदेश आहेत भगवंताचे, तर ते असा विचार करतात की याचं प्रतिकात्मक रूपाने मी 84,000 विहाराची निर्मिती करतो. त्यामध्ये मग चैत्य असतात, शिलालेख असतात, लेण्या असतात, वेगवेगळ्या प्रकारचं संपूर्ण 84,000 अशा प्रकारचे ते निर्माण करतात. तर 84,000 निर्माण केल्यानंतर म्हणजे हा जो धम्म उत्सव आहे, हा धम्म उत्सव म्हणजे तलवार ज्या दिवशी त्यांनी त्यागली तर त्यांनी उत्सव केला, त्या दिवशी खूप मोठा उत्सव केला, विजय उत्सव ज्याला म्हटलं आहे. म्हणजे आत्मविजय हा अत्यंत महत्वपूर्ण आहे. मनुष्याने स्वतःच्या विकारावरती विजय मिळवणं अत्यंत कठीण गोष्ट आहे आणि तो म्हणतो की मी माझ्या विकारावरती विजय मिळवलेला आहे. मी माझ्या विकारावरती म्हणजे विजय मिळवला आहे आणि मी माझ्या विकारावरती विजय मिळवल्यामुळे आज खऱ्या अर्थाने मी म्हणजे धम्माचा पाईक झालो आहे, धम्माचा उपासक झालो आहे आणि धम्माचा पाईक झाल्यामुळे मी आजपासून धम्माचा पाईक झालो असं ते विचार करतात आणि आपण धार्मिक जीवन जगावं अशा प्रकारे त्यांना त्या ठिकाणी म्हणजे वाटत असते आणि ते धार्मिक जीवन जगत असतात. ध्यान साधना करतात, ध्यान म्हणून चिंतन करतात आणि आपला पूर्ण वेळ केवळ धम्माच्या कामामध्ये ते घालवत असतात आणि धम्माच्या कामामध्ये घालवत असताना पुन्हा धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा या दृष्टिकोनातून भंतेंच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत असतात. आणि हा जो विजय उत्सव आहे म्हणजे त्यांनी स्वतःच्या विकारावरती पूर्णतः विजय मिळवला, त्यामुळे त्याला विजय उत्सव असं म्हटलं जातं. आणि तो विजय मिळवल्यानंतर पुन्हा भंतेकडे ते येतात आणि भंतेंना म्हणतात की भंते मी धम्माचा सखा झालो आहे का, मी धम्माच्या जवळचा झालो आहे का. तर मोगलीपुत्र तिस्स भंते म्हणतात की महाराज केवळ बाह्य स्वरूपामध्ये विहाराची निर्मिती करणे, चैत्यांची निर्मिती करणे, शिलालेखांची निर्मिती करणे एवढ्याने कोणी धम्माचा सखा, धम्माचा दायक होऊ शकत नाही. दायक आणि दायाद ह्या 2 गोष्टी आहेत. दायाद म्हणजे जे तुम्ही भिक्खू संघाची सेवा करता, म्हणजे भोजन दान देता, चिवर दान देता, परिष्कार दान देता, विहार दान देता, कुटी दान देता, हे तुम्ही दायाद झालात, दायक झाला तुम्ही, म्हणजे दान देणारे दायक. परंतु दायाद म्हणजे जोपर्यंत आपला स्वतःचा मुलगा अथवा स्वतःची मुलगी आपण भिक्खू संघाला दान देत नाही तोपर्यंत दायाद होता येत नाही. दायाद म्हणजे सखा, जवळचा. आणि ते महाराज म्हणतो की मी दायाद झालो आहे का, तर भंते म्हणतात की आपण केवळ दायक आहात, आपण दायाद नाही आहात. तर मग दायाद होण्यासाठी मला काय करावं लागेल, तर तुमच्या पोटचा मुलगा अथवा मुलगी संघाचा
म्हणजे संघामध्ये सामील करून धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांना म्हणजे सामील करून घ्यावं लागेल. तर ते विचार करतात की विहाराची निर्मिती करणे, चैत्यांची निर्मिती करणे, भिक्खू संघाची सेवा करणे, हे सर्व काही माझ्या हातामध्ये होतं. परंतु माझ्या मुलाला, माझ्या मुलीला तुम्ही भिक्षू बना, भिक्षुनी बना, हे कसं मी सांगू शकतो? सांगू शकत नाही, कारण ते माझ्या हातामध्ये नाही आहे. तर ते अत्यंत म्हणजे नर्वस होतात, नाराज होतात, दुःखी होतात आणि दुःखी अवस्थेने ते दरबारामध्ये जात असतात. दुःखी अवस्थेने दरबारामध्ये गेल्यानंतर ते पाहतात की आपले पिता तर नेहमी प्रसन्न राहतात, नेहमी आनंदी राहतात, आणि आज या प्रसंगी ते दुःखी का आहेत, ते कष्टी का आहेत? तर ते विचारतात की पिताश्री, आपण दुःखी का आहात? तर ते संपूर्ण वृत्तांत त्यांना सांगत असतात. तर महेंद्र अत्यंत आनंदाने म्हणतो की पिताश्री, मी भिक्षू झाल्यानंतर जर तुम्हाला दायाद बनण्याची संधी उपलब्ध होत असेल, जर तुम्ही धम्माचे सखे बनत असाल, तर मी अत्यंत आनंदाने त्या ठिकाणी भिक्षू बनण्यासाठी तयार आहे. आणि महेंद्र त्या ठिकाणी सुरुवातीला भिक्षू बनत असतो आणि श्रीलंकेला ते जातात. श्रीलंकेला धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात. तेथील राजा सुद्धा धार्मिक बनतो आणि राजा धार्मिक बनल्यानंतर त्या राजाच्या पत्नीला म्हणजे राणीला सुद्धा असं वाटतं, आम्ही सुद्धा जीवन जगलं पाहिजे, असं जीवन आम्ही सुद्धा जगलं पाहिजे, मग आम्हाला सुद्धा भिक्षुनी बनायचं आहे, आम्हाला सुद्धा प्रवर्जित व्हायचं आहे. तर महेंद्र म्हणतात की हे माझ्या हातामध्ये नाही आहे. तर मग भिक्षुनीला बोलवलं जातं. तर भिक्षुनी कोण जाईल? तर मग संघमित्रा सुद्धा भिक्षुनी बनत असते. वास्तविक पाहता संघमित्राचा विवाह झाला असतो, तिला अत्यंत एक सुकुमार असं बाळ सुद्धा असतं, तरी सुद्धा संघमित्रा भिक्षुनी बनते आणि पुन्हा श्रीलंकेमध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करते. तिथे भिक्खुनीची म्हणजे स्थापना श्रीलंकेमध्ये संघमित्रा थेरीच्या द्वारा केला जात असते. म्हणजे हे जे संपूर्ण धम्म कार्य आहे, या संपूर्ण धम्म कार्याचा आढावा बाबासाहेब जेव्हा इतिहासाचं वाचन करतात, चिंतन करतात, मनन करतात, कारण ही फार मोठी धम्मक्रांती होती. एक राजा आपलं सर्वस्व, सर्वस्व त्याने दिलं. एक राजा आपलं सर्वस्व धम्मासाठी देतोय. एवढंच नव्हे तर आपला मुलगा देतो, आपली मुलगी देतो, आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये भिक्षूंना सुद्धा ते धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एक शिष्टमंडळ तयार करत असतात आणि ते शिष्टमंडळ सुद्धा ते पाठवत असतात. म्हणजे एकंदरीत संपूर्ण धम्माचा प्रचार प्रसार चक्रवर्ती सम्राशोकांनी केलेला आहे. भगवंताच्या नंतर धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं सर्वात मोठं महान कार्य जर कोणी केलं असेल तर चक्रवर्ती सम्राट अशोकांनी केला. आज घडीला जर बुद्ध आपल्याला मिळतोय, बुद्ध तत्वज्ञान जर आपल्याला मिळते, तर ही सर्वस्व पुण्य चक्रवर्ती सम्राट अशोकांचे आहे. कारण त्यांनी जर शिलालेख लिहिले नसते, त्यांनी जर चैत्य लिहिले नसते, त्यांनी जर विहार निर्माण केले नसते, कारण भगवंताच्या अस्थीवरती 8 प्रकारचे स्तूप त्या काळामध्ये निर्माण केले गेले होते आणि त्या काळामध्ये जे 8 स्तूप निर्माण केले गेले, त्या 8ही स्तूपांना त्यांनी पुन्हा उत्खनन केलं. त्याच्यामध्ये भगवंताच्या ज्या अस्थी होत्या, तर या संपूर्ण 84,000 विहारामध्ये त्यांनी अस्थीचं म्हणजे पुन्हा त्या प्रतिस्थापित केलेल्या आहे. आणि त्यामुळे संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये जिथे कुठे आपल्याला खोदता येतं, आज जे जुने विहार आहे, जेवढे काही जुने मंदिर आहे, जसं बालाजीचं मंदिर असेल, इकडे हिंगोलीमध्ये औंढा नागनाथाचं मंदिर असेल, इकडे वैजापूरमध्ये परळीचं मंदिर असेल, किंवा तिकडे कैलास मंदिर असेल, नेपाळमध्ये जे पशुपतीनाथाचं मंदिर असेल, म्हणजे असंख्य जेवढे काही जुने मंदिरं, म्हणजे आज घडीला भारतामध्ये जेवढे काही जुने मंदिरं आहेत, तर ते सर्वच्या सर्व पूर्वी काळातील बुद्ध विहार आहे. जसं आज बाबरीच्या ठिकाणी बाबरी मस्जिद पाडली, तिथे मंदिर निर्माण केलं गेलं, पण जेव्हा उत्खनन केलं गेलं तर तिथे भगवंताच्या मूर्त्या निघाल्या, तिथे ताडपत्र निघालं, ज्या ताडपत्रीवरती इथे विहार होतं अशा प्रकारचं निशाण केलं गेलं. अगदी सर्व काही पुरावे त्या ठिकाणी मिळाले की इथे बुद्ध विहार होतं. परंतु बाबासाहेब असं म्हणतात की जिथे शासन आहे, जिथे सत्ता आहे, तिथे शहाणपण आहे. सत्ता नसेल तर शहाणपण काही चालत नाही. आणि त्यामुळे सत्ता नाही आहे, त्यामुळे बौद्धांनी त्यावरती अधिकार सुद्धा केला नाही आणि अनेक वर्षापासून ते वाद होता.
आणि कोणी त्याच्यामध्ये उडी घेतल्या नसल्यामुळे आणि ते सक्सेस पण झालं नसतं. कारण आज घडीला बुद्धगया आपली आहे, माहीत आहे, सर्व आहे, तरी सुद्धा ब्राह्मणांचं वर्चस्व तिथे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सर्व काही दिसतं, परंतु सत्ता नाही आहे, अधिकार नाही आहे. सत्ता नसल्यामुळे, अधिकार नसल्यामुळे आपण काही त्या ठिकाणी करू शकत नाही. आणि त्यामुळे ही जी सर्व जुने विहार आहेत, जुने मंदिर आहेत, तर ते पूर्वीचे बौद्ध विहार होते. आणि हे सर्व सम्राट अशोकांचं फार मोठं श्रेय आहे. त्यांनी जे काम केलं, त्यांनी जी धम्माची पताका या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये तर म्हणजे फडकवलीच, परंतु इतर देशामध्ये सुद्धा, कारण श्रीलंकेमध्ये सुद्धा त्यांनी पाठवले. पूर्वी जे म्यानमार होतं, आज ज्याला ब्रह्मदेश आपण म्हणतो, तर तिथे सुद्धा त्यांनी धम्म प्रसारासाठी पाठवले. इकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा पूर्ण नावाचे भिक्षू आले होते. बाबरी नावाचे जे भिक्षू जे नांदेडच्या परिसरामध्ये गोदावरीच्या काठी त्यांनी वास्तव्य केलं होतं. म्हणजे सर्व भागामध्ये भिक्षूंना पाठवण्याचं काम चक्रवर्ती सम्राट अशोकाने केलं. आणि मधल्या काळामध्ये मग पुन्हा 13व्या-14व्या शतकामध्ये बौद्ध धर्मावरती म्हणजे आघात झाला. म्हणजे जसं मोहम्मद घोरी असेल, मोहम्मद गजनी असेल, मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी नालंदा, तक्षशिला या विद्यापीठाला जाळलं आणि तिथून हळूहळू हळूहळू बौद्ध धर्माचा ऱ्हास होत गेला. जवळपास 1200-1300 वर्ष या भारत भूमीमध्ये बुद्ध तत्वज्ञानाला मानणारे लोक शून्यवत होते. फार कमी लोक म्हणजे मान्य करायचे. आणि विदेशामध्ये मात्र बौद्ध धर्म होता. जसं भारत असेल, श्रीलंका असेल, थायलंड असेल, म्यानमार असेल, या संपूर्ण बाहेर देशामध्ये होता. आणि बाबासाहेबांनी जेव्हा चिंतन मनन केलं, वाचन केलं, अध्ययन केलं, अभ्यास केला आणि अभ्यासाअंती बाबासाहेबांनी 1935ला घोषणा केली की हिंदू धर्मामध्ये जरी माझा जन्म झाला तरी सुद्धा मरणे, जन्म घेणे हे माझ्या हातामध्ये नव्हतं, परंतु मृत्यूला प्राप्त होणे हे माझ्या हातामध्ये आहे. आणि त्यामुळे मी हिंदू धर्मामध्ये जन्म जरी घेतला असेल तरी सुद्धा मृत्यूला प्राप्त होणार नाही. कारण हिंदू धर्माला त्यांनी नरक असं म्हटलेलं आहे. आता नरकातून माझी सुटका झाली असं बाबासाहेब धर्मांतराच्या भाषणामध्ये बोलत असतात. आणि ती घोषणा केली 1935ला बाबासाहेबांनी घोषणा केली येवला या ठिकाणी. आणि 1935 ते 1956 जवळपास 20-21 वर्षाचा म्हणजे कालावधी बाबासाहेबांनी धम्म दीक्षा घेण्यासाठी घालवलेला आहे. तर या 21-20 वर्षामध्ये बाबासाहेबांनी जे काही धम्माचं चिंतन केलं, मनन केलं आणि सर्वांगीण रूपाने मनुष्यांच्या हिताचा, मनुष्यांच्या सुखाचा, मनुष्यांच्या कल्याणाचा असा कोणता मार्ग आहे की जो सर्वांगीण रूपाने मनुष्याची उन्नती करू शकेल, असं बाबासाहेबांनी जेव्हा चिंतन मनन केलं तर ते जाणतात, ते विचार करतात की केवळ या भारतवर्षामध्ये जर बुद्धाचा विचार सोडला तर या भारतवर्षामध्ये असा कोणताही विचार नाही आहे, असं कोणतंही तत्व नाही आहे की जे मनुष्यांच्या हिताचं असेल, मनुष्यांच्या सुखाचं असेल, मनुष्यांच्या कल्याणाचं असेल. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी बुद्ध तत्वज्ञानाचा स्वीकार केलेला आहे. मग बाबासाहेब असं म्हणतात की बुद्ध तत्वज्ञानामध्ये समता आहे, स्वातंत्र्य आहे, बंधुत्व आहे, न्याय आहे. सर्वांगीण रूपाने मनुष्याचा विकास बौद्ध धम्माचं अनुसरण केल्यामुळे, बौद्ध तत्वज्ञानाचं आचरण केल्यामुळे मनुष्यांचा विकास होऊ शकतो असं बाबासाहेब म्हणतात. आणि मग धर्मांतराची घोषणा झाल्यानंतर बाबासाहेबांनी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि 1956 साली 14 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी नागाच्या नागभूमीमध्ये, कारण बाबासाहेब असं म्हणतात की पूर्वी नाग लोकांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे. ते नाग लोक ज्याला म्हटलं आहे, तर पूर्वी बौद्ध लोक होते असं म्हटलं आहे. आणि त्या नाग लोकांनी बुद्ध तत्वज्ञानाचा खूप प्रचार केला, प्रसार केला. त्यामुळे बाबासाहेब असं म्हणतात की मी नागपूरची भूमी ही निवडली आहे. कारण अनेक लोक असं म्हणत होते की तिथे म्हणजे RSSचं मोठं सेंटर आहे, त्यामुळे बाबासाहेब तिथे धर्मांतराची घोषणा केली. बाबासाहेब असं म्हणतात की त्याच्याशी मला काही संबंध नाही आहे, ही नागांची भूमी आहे आणि त्यामुळे या भूमीमध्ये पुन्हा मी धम्माला पुनर्जीवित करत आहे. दुसरी गोष्ट,
नागपूरच्या बाजूलाच 13-14-15 किलोमीटरवरती एक नागार्जुन नावाचे शून्यवादाचे प्रणेते होऊन गेले आहे. तर अत्यंत विद्वान, अत्यंत ज्ञानी, अत्यंत पंडित ते सुद्धा होते. कदाचित बाबासाहेबांनी त्यांचंही महत्त्व जाणलं असेल की त्यांनी सुद्धा धम्माचा प्रचार आणि प्रसार त्या भागामध्ये केला होता. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली धर्मांतर केलं. आणि बाबासाहेबांनी तिथे, कारण बाबासाहेब प्रत्येक भाषण सुरुवातीला लिहून ठेवत असत आणि सुरुवातीला लिहिल्यानंतर पुन्हा ते लोकांसमोर बोलत असत. अचानकपणे फार कमी वेळा बाबासाहेबांनी भाष्य केलं. आणि त्या प्रसंगी जरी बाबासाहेबांनी भाष्य केलं असेल, म्हणजे सुरुवातीला जरी लिहिलं नसेल आणि नंतर बाबासाहेबांनी कुठे कुठे भाष्य केलं, तर तसं लिपिबद्ध करणारे लोक बाबासाहेबांच्या सोबत होते किंवा पुन्हा रिटर्न आल्यानंतर घरी बाबासाहेब पुन्हा त्या भाषणाचा पुन्हा इतिवृत्तांत लिहून काढत असत. आणि बाबासाहेबांचे अत्यंत जवळचे सहकारी भाऊराव गायकवाड, तर यांना बाबासाहेब जेव्हा पत्र लिहितात तर त्या पत्रामध्ये स्पष्टपणे असा उल्लेख करतात की येत्या विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावरती मी बौद्ध धम्माचा स्वीकार करत आहे. मग विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावरती का? कारण विजय उत्सव चक्रवर्ती सम्राट अशोकाने या भारतवर्षामध्ये केला होता. कारण त्यांनी 84,000 विहाराची निर्मिती केली आणि 84,000 विहाराची निर्मिती केल्यामुळे मी सुद्धा धम्माचा एक प्रचारक आहे. ज्याप्रमाणे चक्रवर्ती सम्राट अशोकांनी या भारतभूमीमध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार केला, ते माझ्यासाठी आदर्श आहे. कारण त्यांच्या शासन प्रणालीमध्ये सुद्धा बुद्ध विचारांचा प्रभाव मला पाहायला मिळतो. अनेक लोक असं बाबासाहेबांना बोलत होते की समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ही जी तत्व प्रणाली आहे, तर कोणी कोणी असं म्हणायचं की फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये सुद्धा समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ही 4 तत्व आहे. तर बाबासाहेब स्पष्टपणे असं म्हणतात की फ्रेंच राज्यक्रांतीमधून ही तत्व मी स्वीकारलेली नाही आहेत, तर चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या शासन प्रणालीमधून ही समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ही तत्व मी स्वीकारली आहे. कारण बुद्ध विचारांचा तो एक मूळ गाभा आहे. एकदम बुद्ध विचार हा समतावादी आहे. भगवंताने आपल्या सद्धमामध्ये सर्व प्रकारच्या स्तरातील लोकांना स्थान दिलं. मग ते गरीब असो, दुबळे असो, ऐक ना, डाकू असो, गुंड असो किंवा अछूत असो, या सर्व लोकांना भिक्खू संघामध्ये भगवंताने स्थान दिलेलं आहे. आणि त्यामुळे समतावादी प्रणेते, जगातील एकमेव समतावादी प्रणेते म्हणून भगवंताला फार मोठं म्हणजे स्थान दिलं जातं. समतावादी विचार हा भगवंताचा आहे. बंधुभाव भगवंताने शिकवला आहे, समता शिकवली आहे, बंधुभाव शिकवला आहे, न्याय शिकवला आहे. म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय भगवंताने आपल्या सद्धमामध्ये सांगितलं आहे. आणि तोच सद्धम्म, या सद्धमाची तत्व चक्रवर्ती सम्राट अशोकाने आपल्या तत्व प्रणालीमध्ये त्यांनी त्याचं अंतर्भूत केले. कारण चक्रवर्ती सम्राट अशोकांनी जेव्हा युद्ध त्यागलं, जेव्हा त्यांनी युद्ध त्यागलं, तर त्यांनी कुणालाही पुन्हा इजा केली नाही. किंवा अन्य धर्म सुद्धा होते, अन्य धर्माला सुद्धा चक्रवर्ती सम्राट अशोकांनी कोणत्या प्रकारचा विरोध केलेला नाही आहे. कारण ते एवढे मवाळ झाले, म्हणजे एवढे ते शांत झाले. कारण बौद्ध धर्माच्या रासाच्या कारणापैकी बाबासाहेब असं म्हणतात की चक्रवर्ती सम्राट अशोकाला सुद्धा मी बौद्ध धर्माच्या रासाला कारणीभूत ठरत आहे. म्हणजे बाबासाहेबांचं जे वक्तव्य आहे, तर बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की त्यांनी, म्हणजे त्यांच्यामध्ये एवढी शांत प्रवृत्ती होती, ते एवढे शांत झाले की त्यांनी कधीही कोणालाही विरोध त्यानंतर केलेला नाही आहे. ते अत्यंत शांत झाले आणि शांत झाल्या कारणाने जे काही धम्मविरोधी लोक होते, तर धम्मविरोधी लोक बौद्ध धर्मामध्ये आले. आणि धम्मविरोधी लोक बौद्ध धर्मामध्ये आल्यानंतर मग त्यांनी सुद्धा बुद्ध तत्वज्ञानाच्या विरुद्ध तशा प्रकारचं आचरण करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे आपण बघतो
की दुसऱ्या धम्मसंगतीमध्ये म्हणजे अन्य धर्माचे लोक भिक्षू बनले आणि भिक्षू बनून सुद्धा त्यांनी म्हणजे बुद्ध तत्वज्ञानाच्या विरोधामध्ये कामं केले आणि त्यामुळे दुसऱ्या धम्मसंगतीमध्ये 60,000 भिक्षूंना चक्रवर्ती सम्राटांनी त्यांचं चिवर काढलं, त्यांचं वस्त्र काढलं आणि त्यांना श्वेत वस्त्र परिधान केले. का? कारण चक्रवर्ती सम्राट अशोक अत्यंत शांत होते आणि शांत असल्या कारणाने राजाश्रय मिळाला म्हणजे धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी सर्वस्व योगदान दिलं आणि त्यामुळे असंख्य लोक भिक्षू बनू लागले आणि आपापल्या पद्धतीनं धम्माचा प्रचार करू लागले, धम्माच्या विरुद्ध वागू लागले, धम्माच्या विरुद्ध त्याने आचरण केलं. तर मोगली पुत्र तिस्सा भंतेंच्या मार्गदर्शनावरून त्यांनी 60,000 भिक्षूंना म्हणजे भिक्षूचे चिवर काढले, त्यांना श्वेत वस्त्र दिले. पण त्यांना चिवर काढलं म्हणजे सोडून दिलं असं नाही आहे. असं म्हटलं आहे की पुन्हा त्यांना 6 वर्षापर्यंत पुन्हा ट्रेनिंग दिल्या गेलं आणि ट्रेनिंग देऊन पुन्हा ते भिक्षू बनले. पण पुन्हा मग त्यामध्ये ज्याला आपण हिनयान आणि महायान दोन पंथाची निर्मिती झाली म्हणजे बौद्ध धर्मामध्ये फूट पडली. अनेक लोक जे 8 प्रकारचे प्रश्न निर्माण केले गेले आणि त्या 8 प्रकारच्या प्रश्नावरून दुसरी धम्मसंगती निर्माण केल्या गेली. जे कमी होते त्याला हिन त्यांनी लेखलं म्हणून हिनयान, त्याला थेरवाद परंपरा असं म्हटलं आहे. जे जास्त होते त्यांची संख्या जास्त होती मग त्यांनी दुसरी संगती भरवली वैशालीमध्ये, त्यांना महायान अशा प्रकारचं म्हटलं झालं. म्हणजे त्यांनी आपल्या पद्धतीने बुद्ध विचाराला आत्मसात केलं आणि पुन्हा मग त्या महायानचे सुद्धा 6 भाग पडले, हिनयानचे पुन्हा 12 भाग पडले. म्हणजे अशा प्रकारे बौद्ध धर्मामध्ये 18 संप्रदाय त्यावेळेपर्यंत म्हणजे निर्माण झाले होते. तर मोगली पुत्र तिस्सा भंतेने दुसऱ्या धम्मसंगतीमध्ये त्या 18 कथावतू नावाचा एक ग्रंथ आहे, त्या कथावतू नावाच्या ग्रंथामध्ये या 8ही संप्रदायाचं त्यांनी खंडन केलं, त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं. म्हणजे बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरला जरी धम्मदीक्षा घेतली असेल तर त्याचा जो पुरावा आहे किंवा त्याचा जो आधार आहे तो आधार आहे विजयादशमीचा. विजयादशमीचा का आहे? कारण चक्रवर्ती सम्राट अशोकांनी आपला विजय उत्सव संपन्न केला, विजय उत्सव त्या ठिकाणी म्हणजे त्यांनी साजरा केला आणि तोच विजय उत्सव पुन्हा भारतवर्षामध्ये निर्माण व्हावा, बुद्धांचा विचार पुन्हा या भारतवर्षामध्ये प्रसारित व्हावा. कारण बाबासाहेब सांगतात की असं कोणीही म्हणू नये, असं कोणीही म्हणू नये की भारतवर्षामधून पूर्णतः बौद्ध धर्म नष्ट झालेला आहे. केवळ बोधवृक्षांची पाने आणि फांद्या ह्या सुकलेल्या आहेत. बौद्ध धर्माची मुळे अद्याप जमिनीमध्ये आहे. जर त्यांना आपण पाणी टाकलं तर पुन्हा हा बोधवृक्ष बहरेल असा मला आशावाद आहे असं बाबासाहेब म्हणतात. आणि 1956ला पुन्हा 6 लाख लोकांसमवेत बाबासाहेब त्या ठिकाणी 14 ऑक्टोबर 1956ला धर्मांतर करतात. पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 लाख लोक दीक्षाभूमीला दीक्षित होत असतात. दुसऱ्या दिवशी पुन्हा चंद्रपूरला सुद्धा म्हणजे 14 आणि 15 बाबासाहेब नागपूरला असतात. 16 ऑक्टोबरला चंद्रपूरला सुद्धा बाबासाहेब धर्मांतराचा कार्यक्रम करतात. तिथे सुद्धा जवळपास 4 लाख लोकांनी दीक्षा ग्रहण केली होती. म्हणजे अशा प्रकारे बाबासाहेबांनी जवळपास 10 लाख लोकांना म्हणजे त्या 2 दिवसामध्ये धम्माची दीक्षा दिलेली आहे. आणि बाबासाहेब असंही म्हणतात कोणी असं म्हणू नये की मी बौद्ध धर्माची दीक्षा घेत आहे. असं जर कोणी म्हणत असेल मी धर्मांतर करत आहे, मी धम्मदीक्षा घेत आहे, तर हे सुद्धा साफ चुकीचं आहे. बाबासाहेब असं म्हणतात हे साफ चुकीचं आहे. मी स्वधम्माचा स्वीकार करत आहे. बाबासाहेबांनी जो उल्लेख केला मी स्वधम्माचा स्वीकार करत आहे, कारण तो माझा धम्म आहे, म्हणजे स्वधम्म आहे, स्वतःचा धम्म आहे आणि हा भारत भूमीमधला धम्म आहे. माझ्या स्वतःच्या धम्माचा मी पुन्हा नव्याने स्वीकार करत आहे, कारण तो तर भारत भूमीतला धम्म आहे, म्हणजे अन्य देशातला विदेशातला धम्म नाही आहे. त्यामुळे तो माझाच धम्म आहे आणि त्या माझ्या धम्माचा मी स्वीकार करत आहे. अशा प्रकारे बाबासाहेबांनी सुद्धा काही ठिकाणी उल्लेख केलेला आहे. तर 14 ऑक्टोबर आणि विजयादशमी हा जो गोंधळ निर्माण होतो, खरं तर विजयादशमीचा जो उत्सव आहे तर अन्य लोक सुद्धा
खूप मोठ्या स्वरूपामध्ये ते उत्सव संपन्न करतात. कारण असं म्हटलं आहे की विजयादशमीच्या दिनी अत्यंत जे बलवान अशा बळीराजाला त्यांनी मारलं आणि बळीराजाला मारल्यामुळे त्या ठिकाणी ते विजय उत्सव म्हणजे संपन्न करत असतात. कपटपणाने त्यांनी मारलं आणि कपटपणाने मारून येताना त्यांची जी शेती होती, त्यांचे जे अलंकार होते, त्यांचे धन होतं, ते सर्व धनाला म्हणजे त्यांनी लुटलं, त्यांच्या शेतीला लुटलं. ह्या सर्व प्रकारच्या प्रतिकात्मक रूपाने जी काही धनसंपदा आहे त्यांनी ती म्हणजे संपूर्ण लोकांमध्ये वाटून घेतली असं म्हटलं आहे. आणि मारण्यासाठी असं म्हटलं, असं पुस्तकामध्ये काही उल्लेख आहे की ते आपट्याच्या झाडावरती म्हणजे त्यांनी शस्त्र वगैरे लपून ठेवले होते आणि त्यामुळे प्रतिकात्मक रूपाने आज जी राजांची संपत्ती जशी त्यांनी त्या लोकांनी वाटून घेतली, तर त्याचं प्रतिकात्मक रूपाने आज त्याच दिवशी म्हणजे दसरा जे लोक संपन्न करतात, तर त्याच दिवशी मग आपट्याची पानं असतील किंवा धनधान्य असेल तर ते सोनं म्हणून लोक वाटत असतात. तर ते प्रतिकात्मक रूपाने म्हणजे आजही ते उत्सव फार मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न करतात एका धार्मिक राजाला मारल्या कारणाने. आणि साहजिक आहे काही लोकांच्या मनामध्ये अशी भावना उत्पन्न होते की हाच विजय उत्सव आपण संपन्न करतोय आणि त्यामुळे 14 ऑक्टोबर हा जो दिन आहे, खरं तर 14 ऑक्टोबर ही जी तारीख आहे, तर बाबासाहेबांच्या धम्म दीक्षेमुळे ही ऐतिहासिक तारीख म्हणजे तयार झाली आहे. ऐतिहासिक महत्व या तारखेला सुद्धा म्हणजे प्राप्त झाला आहे. तर माझं असं वैयक्तिक मत आहे की इतिहास सुद्धा आपण विसरू नये, है की नाही. इतिहासाला सुद्धा आपण कधी विसरलं नाही पाहिजे. कारण बाबासाहेब असं म्हणतात, जो इतिहास भूलते है वो इतिहास कभी निर्माण नहीं कर सकते. म्हणजे इतिहासाला जर आपण विसरलो तर इतिहास पुन्हा आपण निर्माण करू शकत नाही. त्यामुळे इतिहासाचा धागा सुद्धा आपल्या जवळ असला पाहिजे, आपल्या सोबत असला पाहिजे. आणि जर समजा 14 ऑक्टोबर ही तारीख जर समजा आपण विसरलो तर 14 ऑक्टोबरला धम्मदीक्षा घेतली ही येणाऱ्या पिढीला सुद्धा आपण सांगू शकणार नाही. तर त्यामुळे 14 ऑक्टोबर हा जो दिवस आहे, कारण 14 ऑक्टोबर दिवस सुद्धा आपण थोड्या फार प्रमाणामध्ये का होईना म्हणजे संपन्न केला पाहिजे. आणि असंही आपण उत्सव करतो तर 2 उत्सव करायला काय हरकत आहे. एक 14 ऑक्टोबरचा सुद्धा उत्सव आपण करू शकतो आणि विजयादशमीचा सुद्धा उत्सव करू शकतो. म्हणजे 14 ऑक्टोबर बाबासाहेबांचा धम्मदीक्षेचा दिवस म्हणून जर आपण साजरा केला तर याच्यामध्ये वाईट असं मला तरी वाटतं काही नाही आहे. आणि विजयादशमी म्हणजे विजय उत्सव हे सम्राट अशोकांचं प्रतीक म्हणून म्हणजे त्यांनी त्या दिवशी विजय उत्सव संपन्न केला, त्याचं प्रतीक म्हणून जर विजयादशमी जरी आपण म्हणजे साजरी केली त्याही दिवशी तरी काही वावगं होणार नाही आहे. परंतु यामध्ये वादविवाद करण्यासारखं असं विशेष काही नाही आहे. इथे समजूतदारपणाचा म्हणजे भाग आहे किंवा इतिहासाला जाणणे सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यामुळे 14 तारखेला आपण काहीच न करणे हे सुद्धा म्हणजे चुकीचं ठरेल आणि विजयादशमीला आपण न करणे हे सुद्धा चुकीचं ठरेल. तर दोन्ही जरी उत्सव संपन्न केले तर काही फरक पडणार नाही. कारण ह्या दोनही गोष्टी, हे दोनही प्रसंग मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. विजयादशमीला चक्रवर्ती सम्राट अशोकांनी पूर्णतः विजय उत्सव संपन्न केला, त्यामुळे तो विजय उत्सव आपण साजरा केला पाहिजे. 14 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी आपल्याला त्या नरकामधून बाहेर काढलं. बाबासाहेब असं म्हणतात की आता मी नरक यातनेला पूर्णपणे म्हणजे सोडून दिला आहे. नरक यातना मी ज्या भोगल्या आहे त्या संपूर्ण नरक यातनेला आता मला भोगायची गरज नाही आहे. आणि त्यामुळे तो जो धर्मांतराचा जो उत्सव आहे, आता त्याला सुद्धा अनेक लोक असं म्हणतात की कोणी धर्मांतर म्हणते. खरं तर ह्या ज्या संपूर्ण संकल्पना ज्या निर्माण झाल्या आहेत त्या काळामध्ये जे पत्रकार होते, तर त्या पत्रकाराने जसं आता एखादा इव्हेंट जर समजा झाला असेल, एखादी घटना घडली असेल, तर पत्रकाराला जसं सुचेल तशा प्रकारचं ते टायटल देत असतात. आणि त्याही काळामध्ये अनेक पत्रकार होते, त्या अनेक ठिकाणी न्यूजपेपर होते. तर कोणी बाबासाहेबांचं धर्मांतर असं टायटल दिलं, कोणी बाबासाहेबांचा धम्मदीक्षा सोहळा अशा प्रकारचं टायटल दिलं, कोणी बाबासाहेबांनी धम्मदीक्षा ग्रहण केली असं टायटल दिलं, कोणी बाबासाहेबांनी स्वधर्माचा स्वीकार केला असं टायटल दिलं, कोणी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला असं टायटल दिलं. म्हणजे पत्रकारांनी वेगवेगळ्या प्रकारचे टायटल त्या ठिकाणी दिले.
आणि कोणी धम्मचक्र अनुपरिवर्तन सुद्धा म्हणजे बाबासाहेबांनी केलं, असंही सुद्धा काही पत्रकारांनी केलं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रकारांनी त्या काळामध्ये बाबासाहेबांच्या या दीक्षा समारंभाला वेगवेगळे नावं दिले, त्यांना जसं वाटेल तशा पद्धतीने. आणि त्यामुळे हळूहळू ते नाव समाजामध्ये रूढ झाले. आणि कधी कधी मग आपण आता बोलताना असं म्हणतो की धम्मचक्र अनुप्रवर्तन ऐकलं, परंतु धम्मचक्र अनुप्रवर्तन हा एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर हे चुकीचं आहे. म्हणजे हे बोलणं चुकीचं आहे. कारण धम्मचक्र परिवर्तन केवळ आणि केवळ बुद्ध करू शकतात. ऐक ना, धम्मचक्र परिवर्तन केवळ भगवंत करू शकतात. या जगामध्ये, या सृष्टीमध्ये भगवंताने सर्वात अगोदर धम्मचक्र परिवर्तन केलं. सारनाथ या ठिकाणी पंचवर्गीय भिक्खूंना म्हणजे धम्माचा उपदेश दिला, ज्याला धम्मचक्र पवर्तन, धम्मचक्र परिवर्तन असं म्हणतात. आणि भगवंताच्या धम्माला पुन्हा गतिमान जर कोणी करू शकत असेल तर ते भगवंताचे जे अग्रश्रावक असतात सारिपुत्त आणि महामोग्गलायन, धम्माला अनुप्रवर्तित करण्याचं केवळ फक्त भगवंताचे अग्रश्रावक करू शकतात, अन्य कोणीही करू शकत नाही. जर आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपण त्याचं चिंतन मनन जर केलं असेल, बाबासाहेब हे बोधिसत्व होते आणि बाबासाहेबांनी धम्मचक्र अनुपरिवर्तन केलंच नाही ना, बाबासाहेबांनी धम्मचक्र परिवर्तन सुद्धा नाही केलं. बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा आपल्याला दिली, बौद्ध धम्मामध्ये प्रतिष्ठापित केलं. आणि बाबासाहेब स्वतः म्हणतात ना, मी स्वधम्माचा स्वीकार करत आहे. कारण दुसरा धर्म थोडा बाबासाहेबांनी निर्माण केला किंवा दुसरा धर्म थोडा बाबासाहेबांनी सांगितला. तर बुद्ध विचार या भारतभूमीमधून नष्ट झालेला जो बुद्ध विचार आहे, तो बुद्ध विचार बाबासाहेबांनी आपल्याला पुन्हा नव्याने या भारतवर्षामध्ये म्हणजे दिलेला आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी जे लिहून ठेवलेलं आहे, कारण पुरावा आहे, पुरावा सुद्धा आपण जाणला पाहिजे. जर बाबासाहेब लिहून ठेवतात, बाबासाहेब जर बोलतात, तर निश्चितपणे त्याला काहीतरी तात्पर्य असलं पाहिजे, त्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे. आणि त्यामुळे आपण चिकित्सक झालं पाहिजे. आपल्याला कधी म्हणजे काही गोष्टी समजत नव्हत्या, आपण अडाणी होतो, अज्ञानी होतो आणि काही गोष्टी चुकीच्या करत होतो. पण असं नव्हे की एखादी गोष्ट आपण करतच आलो आहोत आणि चुकीची करत आलो, पण आता तर आम्हाला समजते किंवा ही गोष्ट चुकीची आहे, पण आता आम्ही करत आलो, मग जाऊ द्या ना, काय फरक पडते, आम्ही करतो, असं म्हणणं हे मूर्खपणाचं ठरेल, हे अज्ञानपणाचं ठरेल. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला समजत नाही तेव्हा ती गोष्ट जर करत असेल तर ठीक आहे, पण जी गोष्ट आपल्याला समजते आणि पुन्हा जर आपण तीच गोष्ट करत असेल तर मग त्याला अज्ञानपण म्हटलं जातं. म्हणजे जाणून बुजून ती गोष्ट केली असं म्हटलं जातं. जसं आता बाबासाहेबांच्या म्हणजे बाबासाहेबां जे मृत्यूलाभ प्राप्त झाले तर त्याला महापरिनिर्वाण शब्द निघाला म्हणून सांगतो की महापरिनिर्वाण असं म्हटलं जातं. 3 शब्द आहेत बौद्ध धर्मामध्ये, परिनिर्वाण, महापरिनिर्वाण, म्हणजे परिनिर्वाण आणि महापरिनिर्वाण अशा प्रकारचे 2 शब्द प्रयोग आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. तर महापरिनिर्वाण हे केवळ भगवंताचं होत असते, अन्य कोणाचंही महापरिनिर्वाण होत नाही. आणि परिनिर्वाण हे केवळ भगवंताचे जे अग्रश्रावक म्हणजे अरहंत भिक्षू असतात, अरहंत भिक्षूंच्या मृत्यूला परिनिर्वाण म्हणतात. म्हणजे ते दुःखाच्या पलीकडे गेले, त्यांचे सर्व क्लेश सर्व नष्ट झाले. आणि बाबासाहेब जे मृत्यूला प्राप्त झाले तर बाबासाहेबांना एकीकडे आपण महापरिनिर्वाण म्हणतो, दुसरीकडे बाबासाहेबांना आपण बोधिसत्व म्हणतो. म्हणजे बघा कसा विरोधाभास आहे, म्हणजे शब्दांचा कसा विरोधाभास आहे. एकीकडे आपण बाबासाहेबांना बोधिसत्व म्हणतो, दुसरीकडे बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं असं म्हणतो. महापरिनिर्वाण याचा अर्थ की ते आता पुन्हा या संसारामध्ये येणार नाही, भगवंत या पुन्हा संसारामध्ये येणार नाही. बोधिसत्व याचा अर्थ असा होतो, बोधिसत्व म्हणजे पुन्हा जन्मास येणार आहेत, ते बुद्ध बनणार आहेत, त्याला बोधिसत्व असं म्हटलं जातं. बोधी म्हणजे ज्ञान, सत्व म्हणजे प्राणी. जो प्राणी पुन्हा या सृष्टीमध्ये जन्मास येणार आहे त्याला बोधिसत्व असं म्हटलं जातं. मग मला सांगा, एक तर बोधिसत्व जर म्हटलं तर बाबासाहेब पुन्हा या संसारामध्ये जन्मास येणार आहे असा त्याचा अर्थ होतो. इकडे महापरिनिर्वाण जर म्हणलं तर पुन्हा ते संसारामध्ये येणारच नाहीत असा त्याचा अर्थ होतो. मग एक तर चुकीचा आहे कोणतं तरी, एक तर बोधिसत्व शब्द चुकीचा आहे
किंवा महापरिनिर्वाण शब्द चुकीचा आहे. तर ह्या ज्या संकल्पना आहे याला आपण समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेब हे बोधिसत्वच आहेत. बाबासाहेब हे बोधिसत्वच आहेत. कारण 6व्या धम्मसंगतीमध्ये जे अनंत भिक्खू ज्या संगतीमध्ये होते, जे ज्ञानी पंडित भिक्षू होते, बाबासाहेबांनी भारतवर्षामध्ये या जम्बूद्वीपामध्ये जेवढं धम्माचं काम केलं, कारण साधी गोष्ट नाही आहे, रक्ताचा एकही थेंब न सांडता एवढी मोठी धम्मक्रांती करणं म्हणजे साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे. ते केवळ प्रतिबुद्धच करू शकतात, बोधिसत्वच करू शकतात. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या या महान कार्याला पाहून तेथील जे काही सिनियर भिक्षू होते, अरंत भिक्षू होते, त्या अरंत भिक्खूंनी बाबासाहेबांकडे बघून, बाबासाहेबांच्या लक्षणाकडे बघून त्यांनी म्हटलं की बाबासाहेब हे बोधिसत्व आहे, बाबासाहेब येणारे भावी मैत्रीय बुद्ध आहेत. अशाही प्रकारे बाबासाहेबांचा गौरव त्या 6व्या धम्मसंगतीमध्ये केलेला आहे. मग एवढा मोठा महान गौरव जर बाबासाहेबांचा तिथे होतोय, बाबासाहेबांच्या कार्याचा, बाबासाहेबांच्या त्यागाचा, निस्वार्थ भावनेचा गौरव होतोय, आणि एकीकडे बाबासाहेबांना आपण महापरिनिर्वाणला प्राप्त झाले असं म्हणतो, तर हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. आता ते लोकांच्या मनामध्ये रूढ झालं. लोकांना सांगलं तर पटत सुद्धा नाही. ते म्हणतात भंतीजी आता काही सांगायला म्हणतात, आता भंतीजी जास्त हुशार झाले म्हणतात लोक. भंतीजी काही सांगतात म्हणतात, ठीक आहे बा, हुशार तर हुशार. म्हणजे खरं जरी सांगलं कधी कधी खरंही पचत नाही लोकांना, आहे की नाही, कधी कधी खरंही पचत नाही. आणि त्यामुळे सांगणं काम आमचं असतं, त्यामुळे आम्ही सांगत असतो. कारण चिकित्सा आपण केली पाहिजे. मनुष्याला बुद्धी दिली ना, मनुष्याला बुद्धी दिली, चिकित्सा करण्याची पद्धत बाबासाहेब भगवंत असे म्हणतात की तुम्ही चिकित्सा केली पाहिजे. कोणत्याही गोष्टीची चिकित्सा तुम्हाला करता आली पाहिजे. चांगलं का आहे, वाईट का आहे, योग्य का अयोग्य का आहे, याची जर आपण चिकित्सा करत असेल तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला अर्थ आहे. आणि चिकित्सा जर आपण करत नसेल, आंधळ्याप्रमाणे जर त्याचा आपण स्वीकार करत असेल, आहे की नाही, मेंढराप्रमाणे जर आपण पाठीमागे जात असेल, तर त्याला कोणत्याही प्रकारचा अर्थ उरत नाही. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण चिकित्सक बनलं पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला प्रज्ञा दिली आणि त्या प्रज्ञेच्या आधारावरती सत्य काय आणि असत्य काय याची पडताळणी आपण केली पाहिजे. आणि सत्य आपण सातत्याने स्वीकारलं पाहिजे. सत्य जर आपण स्वीकारत असेल तर आपलं हित होते, आपलं कल्याण होते. आणि त्यामुळे बाबासाहेबांचे महान उपकार आहेत, महान आणि असीम उपकार आहेत. बाबासाहेबांच्या उपकाराची परतफेड आपण या जन्मात तर नव्हे, अनेक जन्मामध्ये सुद्धा करू शकत नाही. एवढे महान आणि असीम बाबासाहेबांचे उपकार आपल्यावरती आहे. एवढा मोठा त्याग, एवढं मोठं बलिदान म्हणजे साधं नाही आहे, सोपं नाही आहे. आणि एका व्यक्तीने एवढा मोठा संघर्ष, म्हणजे चारही बाजूने विरोध करणारे लोक, चारही बाजूने संघर्ष करणारे लोक, अशा लोकांमध्ये बाबासाहेब एकटे लढले आणि जिंकून सुद्धा दाखवलं. कारण बाबासाहेबांनी महान असे कार्य केले. बौद्ध धर्माचा स्वीकार करून या भारतवर्षामध्ये म्हणजे समाजाला बौद्ध धर्माची दीक्षा देऊन बाबासाहेबांनी महान आणि असीम असं कार्य केलं आहे. हे महान कार्य बाबासाहेबांचं एक आहे. दुसरी गोष्ट, बाबासाहेबांनी संविधान दिलं या भारताला, हे सुद्धा महान असं कार्य आहे. संविधान देणे आणि धम्म देणे या दोन गोष्टी बाबासाहेबांनी अत्यंत महान केलेल्या आहे. परंतु आता सध्याच्या परिस्थितीचा आपण विचार केला, चिंतन मनन केलं, तर फारसे लोक गांभीर्याने याला सध्या घेत नाही. अनेक लोक आपल्या मतलबासाठी, आपल्या स्वार्थासाठी, एक स्वतःचा स्वार्थ, स्वतःचा मतलब, आपण, आपला परिवार, मी आनंदामध्ये आहे तर मला बाकीचं काही घेणं देणं नाही आहे, अशा प्रकारच्या प्रवृत्तीने लोक जीवन जगू लागले. साधी सोपी गोष्ट आहे. आता बाबासाहेबांच्या म्हणजे विद्यापीठाचं नाव सुद्धा बदल केला. ज्या विद्यापीठाच्या नावासाठी 17 वर्ष संघर्ष करावा लागला, अनेकांनी बलिदान दिले. मला वाटतं काय छत्रपती संभाजीनगर बॉम्ब युनिव्हर्सिटी अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सत्ता असेल तर शहाणपण होऊन जाते, सत्ता असेल तर काही गोष्टी केल्या जातात. परंतु जो इतिहास आहे, इतिहास कधीही पुसला जाऊ शकत नाही. बाबासाहेबांचं कार्य हे महान आहे. बाबासाहेबांचं कार्य हे अत्यंत उच्च कोटीचं आहे. आणि त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीमुळे बाबासाहेबांचं कार्य हे कधी काही नष्ट होणार नाही आहे.
बाबासाहेब असं म्हणतात की मी या भारतवर्षामध्ये मी अशा प्रकारची मुहूर्त मेढ रोवून ठेवली आहे की त्याला कोणी आता उकडू शकत नाही. परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे, त्याला समजणारे लोक फार कमी आहेत, त्याचं चिंतन मनन करणारे लोक फार कमी आहे आणि त्यानुसार जीवन जगणारे लोक सुद्धा फार कमी आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये जर अशा प्रकारचं वातावरण राहिलं असेल तर ते अत्यंत धोकादायक, येणाऱ्या पिढीसाठी अत्यंत धोकादायक आहे. कारण आज घडीला आपण सुखपूर्वक आहोत, याच्यानंतरची एखादी पिढी अत्यंत सुखपूर्वक जीवन जगेल, परंतु त्याच्यानंतरच्या येणाऱ्या ज्या पिढी असतील तर त्या पिढीला मात्र जीवन जगणे अत्यंत कठीण असं ठरणार आहे. कारण अशा प्रकारचं जर वातावरण राहत असेल, अशा प्रकारचं लोक जर जीवन जगू लागले केवळ स्वतःसाठी, ते असं म्हणतात ना, सुपातल्याला असं वाटतं मी सध्या काय उखळामध्ये नाही आहे. सुपातल्याला असं वाटतं की मी सध्या काय उखळामध्ये नाही आहे, उखळामध्ये जे आहेत तर ते नष्ट होत आहेत, आम्ही तर सध्या सुपामध्ये आहोत, आम्हाला काय फरक पडत आहे. पण त्यांनी असा विचार करू नये की सुपामध्ये जर तुम्ही आलात तर उखळामध्ये सुद्धा तुम्ही येणारच आहात. आणि हीच परिस्थिती सध्याच्या घडीला आहे. मी सुखामध्ये आहे, माझा परिवार सुखामध्ये आहे, मला नोकरी आहे, माझं बँक बॅलन्स आहे, मला बंगला आहे, माझ्याकडे गाडी आहे आणि सध्या मला आता कुणाची काही गरज नाही आहे. अशा प्रकारच्या आविर्भावामध्ये आपला समाज म्हणजे सध्या जीवन जगत आहेत, आपले नेते तशा प्रकारचं जीवन जगत आहेत, आपल्याला चांगल्या प्रकारच्या मार्गाने येणारे लोक असं जीवन जगत आहेत. परंतु येणारा काळ हा अत्यंत धोकादायक राहणार आहे, येणाऱ्या पिढीसाठी अत्यंत धोकादायक राहणार आहे. एकदा जर संविधान जर बदललं किंवा संविधानामध्ये मूलभूत जर बदल केले, एक आरक्षणासाठी सुद्धा आता अनेक संघर्ष म्हणजे केल्या जात आहेत, वेगवेगळ्या प्रकारे लोक संघर्ष करत आहेत, वातावरण पेटवत आहेत आणि तशा पद्धतीच्या वातावरणामध्ये कायदे बदलून जातात. कायदे बदलले तर त्याकडे कुणाचं लक्ष नसतं, कारण छोट्या मोठ्या प्रकारचे संघर्ष असतात, या संघर्षामध्ये लोक गुंततात आणि त्यामुळे आपण नेहमी जागरूक राहिलं पाहिजे, आपण नेहमी सतर्क राहिलं पाहिजे. आपण जागरूक असेल, आपण सतर्क असेल आणि बाबासाहेबांच्या विचारांशी जर आपली एकनिष्ठता असेल तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचाराला आपण समोर आणि समोर नेण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि त्यामुळे हे दोन विषय अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. जसं विजयादशमीच्या निमित्ताने ह्या दोनही घटना आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सम्राट अशोकांचा विजय उत्सव हे सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली जे आपल्याला धम्मदीक्षा दिली, हा विषय सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे या दोन्ही घटनेला आपण गांभीर्यपूर्वक, एक उत्सवपूर्वक, एक संकल्पपूर्वक म्हणजे संकल्प केले पाहिजे. केवळ उत्सव म्हणून सुद्धा चालत नाही, कारण उत्सव प्रिय जिथे जिथे समाज होत असतो तर तिथे संकल्पता पूर्ण होत नाही. आणि त्यामुळे तशा प्रकारचे संकल्प करावे, विकल्प करावे आणि संकल्प करून काहीतरी चांगले संकल्प आपण बुद्ध धर्माच्या प्रचारार्थ केले पाहिजे. आणि ते संकल्प करून हे दिवस आपण साजरे करण्याचा म्हणजे प्रयत्न केला पाहिजे. मग तो विजयादशमीचा दिन असेल किंवा 14 ऑक्टोबर धम्मदीक्षा दिन असेल तर त्याला सुद्धा आपण खूप चांगल्या प्रकारे साजरा करावा, संकल्प करावे. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार कशा प्रकारे होईल, बुद्धांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार कशा प्रकारे होईल, याचं सतत चिंतन मनन आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण स्वतः धार्मिक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या परिवाराला सुद्धा आपण धार्मिक बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण धम्माशिवाय सुख नाही आहे, धम्माशिवाय मनुष्याची प्रगती नाही आहे, उन्नती नाही आहे. आणि त्यामुळे सातत्याने आपण धम्माचरण करावं, शीलाचं पालन करावं आणि आपलं जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता ही छोटीशी देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.